झोप झाली नाही का तुझी अजून? हा घे ब्रश, जा शाळेला उशीर होतोय. घाई घाई करत असते. लब्बाड कुठली. किती वेळ लावतो हा, किती उठणार काय नाही. पण नाही ते, मला कामाला पण जायचं, उशीर व्हायला लागला. अरे कल्लू, अरे उठ रे बाबा. कल्लू, अरे कल्लू, भाजी झाली, चपाती झाली, बळीचं सर्व आवरूनही झाले. शाळेत तिला सोडायचं नाही का? उठ. चल, डब्बा पण झाला तुझा. उठ रे बाबा आता. हो मॅडम. हा, आज 2च कडची काम आहेत. हो हो, झाडू पोचा करून जाते. हा हा चालेल. भाजी आणायची ना? हो हो, आणते आणते. हो ठेवू. त्यांना पण नुसती घाई असते. मला देते, कमी कामं पडले. कल्लू, अरे कल्लू उठ रे. अरे परीला सोडायला जायचंय ना. अरे परीला शाळेत सोडायचं, चल म्हणते. अरे परीला शाळेत सोडायला जायचं, उठ उठ. किती गर्दी त्या ट्रेन, नुसती घामाघूम झाली मी. आणि बाईंच्या जातीला अंग झाकून घ्यायचं असतं. लोकांच्या नजरा चांगल्या नसतात. हो पैसे, काय सांगू तुम्हाला. हो, आज मी बसमध्ये येत होते ना, मला खिडकी जवळची सीट मिळाली आणि माझा डोळाच लागला. बघितलं ना तर कोणीतरी माझ्या मांडीवर हात ठेवला. डचकूनच उठली आणि मी धावत धावत उतरले त्या मागच्या बस स्टॉपवरती. असं झालं पैसे.
ते जाऊ दे. साहेबांना नाश्ता काय करू? ये राणी. बाई साहेब बाहेर गेलं. थांब ना, नाही गंमत होतो. हे 5,504 पण माझा पगार तर बाईसाहेबांनी कधीच दिलाय. पगार नाही, बक्षीस माझ्याकडे. बक्षीस कसलं? नाही नको. थोडंसं माझं पण काम आहे. तू कामाचे पैसे घेतेस ते माहिती आहे मला. माझं पण काम आहे. फक्त 15-20 मिनिटं बेडरूम मध्येच आहे. नाही, मी असं काही करत नाही. थांब बघ. थोडं थांब ना पुन्हा. नको रे, राणी येईल. अगं राणीला यायला आणखीन खूप वेळ आहे. 3-4 घरची कामं केल्याशिवाय ती काय येणार नाही. बस ना जरा. बरं मग जातेस तर जा. थांब. हा डबा मी घेऊन जाते. बघू काय केले राणीने. बऱ्याच दिसतात राणीच्या हातचं. माझा संसार खाल्लास, डबा पण खा. माझी काही चुकली. हा तुझा नवरा. कल्लू, हात खाली. हात खाली करायचा.
स्वतः चुका करतोस आणि हिच्यावर ढकलतोस. अगं हिनेच मला फसवलं. मी मी जातेच कशी? हा पुणे किती वेळ झाला ग ह्याच्याबरोबर होतीस? 1 तास झाला. 1 तासाचे फक्त 400 रुपये? हे राणी, काय समजतेस काय स्वतःला? 400 रुपये? 400 रुपये तुला कमी वाटले? अगं बाहेर जाऊन बघ. आली मी 400 रुपये. तू माझा नवरा आहेस की कोण आहेस? हं? अरे दिवस रात्र मी काम करते आणि लोकांच्या नजरा चुकवत मी स्वतःला सांभाळते आणि तू मला परपुरुषाबरोबर तू कमाव मग नको कमू. मी नाही जाणार. कुठे नाही जाणार. तुला जे करायचं ते कर. माझं माझं चुकलं नाही. मला माफ कर. मी वाईट वागलो ग. मला मला माझी चूक कळली. तू नको जाऊस बाहेर. तू नको काम करू. मी काम करेन. दिवस रात्र मेहनत करेन. तुला आणि आपल्या परीला दोघांना सांभाळेल. तू काळजी करू नको. मी तुमच्या दोघांना सांभाळेल. मी तुला वचन देतो ग. काय रडतेस? सांग ना आई, का रडतेस? बाळा तू आहेस म्हणून मी फक्त रडते. नाहीतर माझा जीव गेला असता हार्ट अटॅकने. बाबा, आई का रडते? मला काही समजत नाही. आई रडू नको. मी तुला वचन देतो.